जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ 5 भाग 68। जैन साहित्याचे इतिहासातील स्थान। 1. भारतीय इतिहासाची सामुग्री। जेथे आम्ही राहतो ती भारतभूमी एखाद्या उपनिवेशाप्रमाणे नवीन झालेली वसाहत नव्हे। भारत देश जगातील अत्यंत प्राचीन असा देश आहे। तो आपल्या वैशिष्ट्याने नेहमी सौम्य आणि सुंदर प्रकृतीचे निवासस्थान बनला आहे। येथे प्राकृतिक 6 ऋतू आळीपाळीने वैभव प्रकट करत असतात। निसर्ग आपली देणगी येथे मुक्त हस्ताने उधळत आला आहे। आपल्या या अलौकिक रूपामुळे सर्वांचेच कायमचे आकर्षक स्थान होऊन राहिला आहे। इतिहासाच्या अत्यंत प्राचीन अशा अचूक प्रकाशापासून आतापर्यंत हा देश अनेक जातीचे मिलनस्थान बनलेला, अनेक संस्कृतीची जोपासना करणारा, अनेक विचारप्रवाहांचे संगमस्थान होऊन राहिलेला आहे। कितीतरी क्रांत्या येथे घडून आल्या आहेत। तसेच हा देश आपल्या प्रमुख शासकांच्या नावानुरूप अनेक नावेही धारण करीत आला आहे। इक्ष्वाकू वंशीय भारताच्या काळी भारतवर्ष, वैन्य पृथूच्या काळी पृथ्वी, वैदिक आर्यांच्या काळी आर्यावर्त, ब्रह्मवाद्यांच्या काळी ब्रह्मावर्त, यवनांच्या काळी हिंदुस्तान आणि ब्रिटिशांच्या काळी इंडिया या नावाने प्रसिद्धी झाली आहे। याच्या इतिहासाचा काळ फार विस्तृत आहे। एकीकडे तो महाप्रलय कालाला भिडला आहे, तर दुसरीकडे आधुनिक काळाला येऊन भिडला आहे। या इतक्या विस्तृत काळात ज्या ज्या लोकांचे येथे आगमन झाले, ज्या ज्या सभ्य चालीरीतींचा विकास झाला, त्यांनी विभूतींची पुष्कळशी स्मारके भूगर्भात समाविष्ट होऊन आज ती पुरातत्व वस्तू बनली आहे। त्यांच्या पुष्कळशा आठवणी आज दंतकथेच्या रूपात प्रचलित झाल्या आहेत। पुष्कळसा इतिहास पौराणिक कथा अथवा म्हणींच्या रूपात परावर्तित झाला आहे। त्यांच्यातील आचारविचारांना सुसंबद्ध रूप मिळून आज त्यांना येथील धर्माचे आणि तत्त्वज्ञानाचे स्वरूप प्राप्त झाले आहे। त्यांच्यातील थोर मोठ्या व्यक्ती, पुष्कळशा कृती आणि विद्या लिपिबद्ध होऊन आज येथील साहित्याची मूलभूत सामग्री होऊन राहिली आहे। दगडा धातूवर अंकित होऊन शिलालेख, ताम्रपट आदी रूप धारण करून आहे। भारतीय इतिहासाला क्रमबद्ध रूप द्यावयाचे झाल्यास खालील सर्व सामग्री योग्यरित्या संकलित केली पाहिजे। 1. पुरातत्व वस्तू, 2. दंतकथा, 3. म्हणी आणि पौराणिक कथा, 4. चालीरीती, 5. धार्मिक प्रथा आणि दार्शनिक सिद्धांत, 6. वैदिक, पौराणिक, जैन आणि बौद्ध साहित्य, 7. शिलालेख, ताम्रपट आणि नाणी। वरील आवश्यक सामग्रीबरोबरच ज्या देशाची या देशाचा सांस्कृतिक आणि व्यापारिक संबंध घनिष्ठ रूपाने आला आहे, अशा इराण, असिरिया, बाबिलोनिया, अरबस्थान, मिश्र आणि चीन या देशांचे ऐतिहासिक शोध अथवा मॅगेस्थनीज, हेरोडोट्स, स्टेबो, फाहियान, ह्युएनसेंग, इत्सिंग, अल्बेन्स्नी, इब्न बतूता आदी परदेशी प्रवाशांचे भारतासंबंधाचे उल्लेख यांचीही अत्यंत आवश्यकता आहे। 2. भारतीय इतिहासाशी अन्याय। भारताच्या प्राचीन संस्कृतीची सत्ता आणि स्थिरता, तिची गंभीरता आणि वैभव, तसेच तिचा विकास आणि उत्थान घडविण्यात श्रमण आणि ब्राह्मण यांचा प्रमुख वाटा आहे। त्यापैकी श्रमणाचे प्रतिनिधी आज बहुतेक शैव, शाक्त, जैन आणि बौद्ध हे लोक आहेत आणि ब्राह्मणांचे प्रतिनिधी अधिकतर वैदिक धर्मानुयायी आहेत। म्हणून भारतीय संस्कृती आणि तिचा इतिहास समजण्यासाठी वरील 5ही पंथांच्या साहित्याचे आणि कलांचे क्रमबद्ध परिशीलन, तसेच त्यांच्या दंतकथा, पुराणकथा,
मान्यता आणि रीतिरिवाज या सर्वांचे एकीकरण करणे आवश्यक आहे. त्यापैकी एकाला जरी वगळले तरी भारतीय इतिहासाशी अन्याय घडेल, मग तो भारताचा इतिहास म्हणण्यास पात्रच होणार नाही. तो फक्त भारतातील एखाद्या जातीचा इतिहासच होऊ शकेल. अशा इतिहासात भारताचे सर्वांगीण दर्शन घडणार नाही. पण दुःखपूर्वक म्हणावे लागेल की इतिहास लिहिताना आजपर्यंत ज्या साहित्याचे आणि कलेचे परिशीलन झाले ते बहुतांश ब्राह्मण साहित्याचेच होय. त्याच्याच आधारावर परंपरागत गोष्टी आणि पौराणिक कथांचा संग्रह केला गेला आहे. ब्राह्मणेतर धर्मांचे साहित्य त्या धर्माच्या स्थितीपालकता, आपले तथ्य अथवा ग्रंथ दुसऱ्यांना न कळू देणे, यामुळे सुरुवातीला तर त्यांच्या ग्रंथांचे परीक्षणच होऊ शकले नाही. जे काही थोडे बहुत झाले ते अव्यवस्थित आणि अपुऱ्या स्वरूपातच झाले. त्यात देखील विद्वानांच्या जुन्या ब्राह्मण मताचा धारणा आडव्या आल्याच. परिणामतः भारतातील प्राचीन धर्माच्या अस्तित्वालाच नकार दिला गेला. इतर धर्मांना वैदिक धर्माची शाखा मानले गेले. भारतीय इतिहासाची सुरुवात वैदिक आर्यांपासून केली जाऊ लागली आणि भारतीय संस्कृती, भाषा, वेशभूषा, शस्त्रास्त्र, वाहन, व्यवसाय, ग्रामनगरादिकांचा मूलाधार ब्राह्मण संस्कृतीला ठरविले गेले. 3. ब्राह्मणेतर साहित्याचे इतिहासातील स्थान. प्रचलित इतिहासाचे अध्ययन केल्यावर असे वाटू लागते की जणू काय वैदिक आर्यांच्या पूर्वी भारताची स्वतंत्र वस्ती अथवा संस्कृतीच नव्हती. असतील तर ती जंगली भिल्ल लोकांची किंवा असभ्य क्रूर अशा द्रविड लोकांची. परंतु आता जसजसे शैव, शाक्त, जैन आणि बौद्ध साहित्य उजेडात येऊ लागले, पुराण वस्तूंचा नवनवा शोध लागू लागला, तसतसे ब्राह्मण साहित्याचे ऐतिहासिकदृष्ट्या अवलोकन होऊ लागले आणि इतिहासतज्ञ आपल्या जुन्या धारणा सोडून एकमुखाने म्हणत आहेत की वर उल्लेखलेला भारतीय इतिहासाचा निष्कर्ष पूर्णतया असत्य आहे. तो केवळ ब्राह्मणेतर साहित्याच्या विरुद्धच नव्हे तर ब्राह्मण साहित्याच्याही विरुद्ध आहे. हे सत्य उजेडात आणण्यास भारताच्या विशाल साहित्यापेक्षा अधिक सिंधू काठच्या मोहंजोदरो आणि रावी काठच्या हरप्पा येथील प्राचीन अवशेषात मिळालेल्या पुरातत्व वस्तूंमुळे अधिक प्रोत्साहन मिळाले आहे. 4. जैन साहित्याची विशेषता. हिंदू साहित्य आणि कला यावर ब्राह्मण आणि श्रमण या उभयतांच्या प्रभावाचे असे काही मिश्रण झाले आहे की ते आज वेगळे करणे, त्यांचा वेगळा दर्जा ठरविणे अशक्यप्राय होऊन बसले आहे. परंतु जैन साहित्य आणि कला यावर ब्राह्मण प्रभावाची छाप पडली असली तरी तिने आपला प्राचीन श्रमण संस्कृतीशी असलेला संपर्क त्यागलेला नाही. स्वतःचे विशुद्ध रूप, निर्बाध्य रूप राखून आहे. त्यामुळेच भारताच्या इतिहासातील श्रमणांच्या आचारविचारांचा दर्जा आणि महत्त्व ठरविता येते. 1. भगवान महावीरापूर्वीच्या सगळ्याच साहित्यात श्रमण संस्कृतीला दाबण्याचा, दडविण्याचा प्रयत्न केला आहे. क्वचित उल्लेख आढळला तरी तो नकळत चुकूनच. त्यात श्रमण संस्कृतीला नेहमीच गौण स्थान दिले गेले आहे. तिच्याविषयी त्यांची अगा ते आम्हाशी माहीतची नोहे ही वृत्ती नेहमीच चालत आली आहे. यावरून हे उघड होते की श्रमण संस्कृती ही ब्राह्मणाची वास्तूच नव्हे. तिच्या माहितीसाठी ब्राह्मण साहित्य शोधणे म्हणजे मरुभूमीत भातशेती हुडकण्यासारखे आहे. महावीरांनंतरच्या साहित्यावर मात्र महावीरांचा खोल ठसा उमटला आहे. त्यामुळे मध्ययुगीन हिंदू साहित्य श्रमण संस्कृतीच्या प्रभावाने ओतप्रोत भरले आहे. नेहमीच ब्राह्मणांची दृष्टी अधिदैविक राहिली आहे, म्हणून त्यांचे साहित्य आणि कला यांची दृष्टी देखील नेहमीच काल्पनिक बनली आहे. पुराणातील ऐतिहासिक गोष्टींना काल्पनिक, अमानुषिक
दिव्य स्वरूपात प्रकट केले आहे. या उलट क्षत्रियांची दृष्टी नेहमी आध्यात्मिक मानवी स्वरूपातच राहिली आहे. त्यामुळेच त्यांच्या साहित्याची आणि कलेची दृष्टी वस्तुस्थितीला धरून राहिली असल्याने त्यांच्या साहित्यात आणि कलेत ज्या ऐतिहासिक गोष्टींचे वर्णन आहे ते वास्तवतेला धरून मानुषिक रूपात दाखविले असल्याने समजण्यास पण सोपे आहे. 3. जैन साहित्यातील समस्त ग्रंथ उत्पत्ती कालापासून आजपर्यंत प्रायः जसेच्या तसे उपलब्ध आहेत. त्यात न्यूनाधिकता केलेली नाही. त्यामुळेच ते साहित्य ऐतिहासिक दृष्टीने अधिक प्रामाणिक आहे. 4. हिंदू साहित्यात ज्या पुरुषांनी बाह्य शांती, कौटुंबिक मर्यादा, समाजव्यवस्था आणि राष्ट्रीय संघटन निर्माण करण्याचा, वाढविण्याचा अथवा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला अशांना महापुरुष मानले आहे. उलट जैन साहित्यात ज्यांनी आपल्या प्रचाराच्या जोरावर मनुष्याला सर्वोच्च आदर्श दाखविला, स्वतःच्याच ज्ञानबलाने सर्वश्रेष्ठ सत्य सांगितले आणि आपल्या निर्मळ आचारबलाने अक्षय सुखाचा मार्ग दाखविला अशांना महापुरुष मानले आहे. 5. संपूर्ण इतिहासाच्या मंथनातून जीवनोपयोगी तत्त्व निघत असेल तर ते एकमेव साधुवाद होय आणि ती जैन साहित्याची अभूतपूर्व अशी देणगी आहे. आदर्शशिवाय विधान, विधानाशिवाय आदर्श व्यर्थ, केवळ कल्पना मात्र आहे. दोन्ही गोष्टी एक दुसऱ्याच्या सहयोगी आहेत. निश्चयाशिवाय संपूर्ण व्यवहार हे अर्थशून्य भवश्रमण आहे आणि व्यवहाराशिवाय केवळ निश्चय म्हणजे स्वप्नरंजन आहे. आदर्शाशिवाय विधान हे भाररूप आहे आणि विधानाशिवाय आदर्श म्हणजे कपोल कल्पना आहे. या दोहोत सहयोग असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या ज्या वेळी एखाद्या जातीने अथवा संप्रदायाने एकच बाजू उचलली, दुसऱ्या बाजूचा त्याग केला, त्यावेळी त्या जातीने अथवा संप्रदायाने स्वतःची फसवणूक केली, संकटे ओढवून घेतली, दुःखातच शेवट झाला. म्हणून एकांताचा सर्वथा त्याग केला पाहिजे. हे भारतीय संस्कृतीचे एकमेव सार आहे. हेच तत्त्व ज्ञातपुत्र भगवान महावीरांच्या साधवाद सिद्धांताचा आधारस्तंभ आहे. वीरदर्शन जणू काय भारतीय संस्कृतीचे सार आहे. भारतीय विचारधारांचा तो संगम आहे. भारतीय तत्त्वज्ञानाची सन्मान्य व्यवस्था आहे. ज्या विचारांचा भारतात विकास झाला त्या विचारांना वीरदर्शनात स्थान आहे. वीरदर्शनात ज्याला स्थान मिळाले नाही तो भारतीय विचारच नव्हे. यासाठी भारतीय विचारधारांचे स्थान आजमावण्यासाठी जैन साहित्य जाणणे अत्यंत आवश्यक आहे. वैदिक साहित्यातील आध्यात्मिक आणि पौराणिक प्रकरणांना योग्य रीतीने समजावून घेण्यासाठी जैन साहित्याची परंपरा आणि मान्यता यांचे ज्ञान होणे अत्यंत आवश्यक आहे. 6. जैन साहित्यात देवाहून मानवाला अधिक महत्त्व दिले आहे. मानव तपाच्या प्रभावाने रिद्धिसिद्धी प्राप्त करून घेऊ शकतो. देव मनुष्याचे काहीही करू शकत नाही. उलट मनुष्यच आपल्या व्रत आणि तपश्चर्याच्या प्रभावाने देवांना काही करावयास भाग पाडतो. देव धर्मोपदेशक ऐकण्यास लालायित असतात. ते तीर्थंकरांच्या समशरणात येतात. योग्यांचे ते दास बनतात. 7. जैन साहित्यात देव, शास्त्र, गुरु आणि धर्म यांचा जो आध्यात्मिक आदर्श त्यांच्या लक्षणासह मानला आहे ती एक त्याचीच विशेषता आहे. दुसऱ्या कोणत्याच साहित्यात अशा प्रकारचे स्वरूप आढळणार नाही. 8. जैन साहित्यात कर्मकांडाहून सदाचाराला अधिक महत्त्व दिले गेले आहे. स्वतः केलेल्या बऱ्या वाईट कर्माचे फल भोगावेच लागते. जगातील कोणतीही शक्ती यातून सोडवणूक करू शकत नाही. म्हणून ब्राह्मणांनी मानलेल्या हिंसात्मक यज्ञांचा तीव्र विरोध केला गेला आहे आणि अहिंसेला जीवनाचा आदर्श मानले आहे. 9. जैन साहित्यानुसार जग हे अनादि निधन अकृत्रिम आहे. ते पुरुषाकार आहे, महाविस्तीर्ण आणि दुःखमय आहे. तसेच परिवर्तनशील आहे.
त्यामुळे वेळोवेळी त्याचा प्रलय आणि उत्पत्ती स्वभावताच होत असते. अशा अवस्थेत त्याची भोगभूमी आणि कर्मभूमी अशा दोन तऱ्हेच्या रचना घडतात. प्रथम भोगभूमी होते आणि नंतर कर्मभूमी. भोगभूमीत अराजकता असल्यामुळे ती विराट असते. मागाहून आवश्यकतेप्रमाणे राज्यशासन व्यवस्था केली जाते. या व्यवस्थेलाच ब्रह्मदेवाची सृष्टी म्हटले आहे. येथे ब्राह्मण साहित्यात म्हटल्याप्रमाणे जगाच्या उत्पत्तीला सृष्टी मानले नाही. 10. जैन साहित्यात ब्राह्मणांनी मानलेल्या वर्णव्यवस्थेला स्वीकारले नाही. तिचा पावलोपावली विरोधच केला आहे. त्यातील वर्णव्यवस्था जन्मानुसार नसून ती गुणकर्मानुसार आहे. प्रथम यात 3च वर्णाची व्यवस्था केली असून नंतर धर्मानुरागी विवेकी व्यक्तींच्यासाठी ब्राह्मण वर्णाची व्यवस्था देखील केली आहे. 11. अरिष्टनेमी पार्श्वनाथ हे नागवंशी होते. वैदिक साहित्यात ज्या व्रात्य आणि यती लोकांविषयी निंदनीय उल्लेख आढळतात ते जैन साहित्यातील महापुरुष होत. व्रतयुक्त असल्यामुळे व्रात्य आणि मोक्षमार्गात यत्नशील असल्यामुळे यती याप्रमाणे जैन साधूंच्या या संज्ञा आहेत. बहुधा त्यांचा निवास पूर्व आणि पश्चिम समुद्रकिनारा होता. गुजरात प्रांतातील, बिहार प्रांतातील क्रमशः रैवतक पर्वत आणि पार्श्वनाथ हिल म्हणजेच सम्मेद शिखरजी हे याच कारणाने प्रसिद्ध आहेत.